हो, आपलं नाव आणि पत्ता सांगा. गोविंदराव नकाते, मुक्काम पोस्ट जवळबन, तालुका केज, जिल्हा बीड. जिल्हा बीड. आज तारीख आहे बघा 2 जुलै है ना. 2 जुलै या दिवशी आपण आपल्या शेतामध्ये उभे आहोत. हे ऊसाचं क्षेत्र आहे. किती आहे सर हे क्षेत्र? 30 गुंठे. 30 गुंठे आहे है ना. आणि मागच्या वर्षी या 30 गुंठ्यात तुम्हाला किती ऊस झाला होता? 23 टन. बर. तेव्हा आपले धन्वंतीचे काही प्रोडक्ट वापरले नव्हते? काहीच नाही. आता साधारणतः किती दिवसाचा ऊस झाला आहे हा? 3 महिने होऊन गेले. बर. आणि ह्या 2 वाटण्या आहे ना. बघा आता ही लाईन आहे. या लाईन पासून उजव्या हाताने ही तुमची वाटणी आहे आणि डाव्या हाताने ही शेजारच्यांची वाटणी आहे. यांनी आपलं काही टेक्निक वापरलेलं नाही. आणि तुम्ही काय काय वापरलं आहे? RPS 76. त्याची आपण काय खालून दिलं का फवारणी केली आहे? खालून दिलं. ड्रिचिंग केली, खालून दिलं आणि वरतून फवारणी केली. अच्छा, एक ड्रिचिंग केली आणि एक फवारणी केली. तर हे करून तुम्हाला किती दिवस झाले आता? करून 15-20 दिवस झाले. 15 ते 20 दिवस झाले. तर 15 ते 20 दिवसापूर्वी या दोन्ही प्लॉटची कंडिशन काय होती? सेमच होती, सारखेच होतं. हा प्लॉट आणि हा प्लॉट सारखा होता. आणि 15 ते 20 दिवसानंतर आता तुम्हाला काय काय फरक जाणवतो? आता हाईट जास्त, फुटवा. बघा आता इकडचा प्लॉट अशा प्रकारचा आहे. या लाईन पासून ह्या ज्या ग्रीन कलरच्या लाईन आहेत, डुकरासाठी व्यवस्था केलेली आहे ना. तर या लाईन पासून डाव्या साईडला अशा प्रकारचा प्लॉट दिसतोय. आणि या लाईन पासून इकडे हा जो प्लॉट आहे तुमचा, हा अशा प्रकारे दिसतोय. बघा पानाचा रुंदपणा कसा वाढलाय. हे बघा, हे ऊसाचे पानं बघा, त्याची कलर, शायनिंग आणि रुंदपणा आणि हाईट, सगळ्या गोष्टीमध्ये चांगला फरक पडलाय है ना. तर आपल्या या धन्वंतरी प्रोडक्टची माहिती तुम्हाला कोणी दिली होती? अच्छा, यांनी तुम्हाला माहिती दिली आणि तुम्ही विश्वास करून वापरलं. आलेल्या रिझल्ट बद्दल तुमचं पूर्ण समाधान आहे? समाधान आहे. आता अजून याला आपल्याला खालून पण 2 वेळा ड्रिपने द्यायचं आहे आणि शक्य झाल्यास एक फवारणी अजून करायची आहे. आणि RPS 76 आणि मायक्रोरिच. आणि इतर शेतकऱ्यांपेक्षा आपण आता 1.5 पटीचं सहज टार्गेट डोळ्यासमोर ठेवू शकतो. ठीक आहे, धन्यवाद.